नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. श्रावणातील सोमवारी शिवलीलामृत पारायणाचा विचार तुम्हीही करताय का? मग त्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे चमत्कारिक फायदे काय? शिवलीलामृत पारायण करताना काय करावं आणि काय करू नये याबद्दल तुम्हाला माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण कसं करावं. शिवलीलामृत पारायण हा मराठीतील पवित्र ग्रंथ आहे, जो श्रीधर स्वामी यांनी रचला आहे. हा ग्रंथ भगवान शिवशंकरांच्या महिम्याचं वर्णन करतो आणि श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी याचं पारायण करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. श्रावण हा भगवान शिवशंकरांचा आवडता महिना आहे आणि या काळात शिवलीलामृताचं पारायण केल्यानं भक्तांना शांती, समाधान आणि इच्छित फळ प्राप्ती होते असं सांगितलं जातं. मग शिवलीलामृत पारायण करण्याची योग्य पद्धत काय? तर हे पारायण 2 प्रमुख पद्धतीने करता येतं. एकदिवसीय पारायण आणि सप्ताह पारायण. यापैकी सप्ताह पारायण श्रावणी सोमवारी विशेष प्रचलित आहे. एकदिवसीय पारायण कधी करावं, कसं करावं? तर कोणत्याही सोमवारी, विशेषतः श्रावण सोमवारी एकदिवसीय पारायण केलं जाऊ शकतं. त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एकांतात पवित्र ठिकाणी म्हणजेच घरातील देवघर किंवा मंदिरात बसावं. शिवलिंगाची किंवा शिवप्रतिमेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. पूजेत बेलाची पानं, पांढरी फुलं, दूध, शुद्ध जल आणि दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा, कारण या गोष्टी भगवान शिवाला प्रिय आहे. त्यानंतर संकल्प घ्यावा, मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान आणि इच्छित कामना प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृताचं एकदिवसीय पारायण करत आहे. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत असा संकल्प घेऊन ग्रंथातील 15 अध्यायांचं एकाच दिवशी पारायण करावं. 7व्या अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घेतली जाऊ शकते आणि पुन्हा पारायणाला सुरुवात करावी. पण पारायणादरम्यान काय करू नये? मद्यपान, मांसाहार आणि तामसिक आहार टाळावा. शुद्ध आणि सात्विक आचरण ठेवावं. चित्त शांत ठेवावं आणि श्रद्धेनं वाचन करावं. आता सप्ताह पारायण कसं करावं, म्हणजे 7 दिवसांचं पारायण कसं करावं आणि कधी करावं? तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी शिवलीलामृत पारायण सुरू करून सलग 7 दिवस चालवावं. त्यासाठी पद्धत कोणती? तर सायंकाळी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पानं शिवलिंगांवर अर्पण करावी. शास्त्रोक्त दर्शन घेऊन संकल्प घ्यावा की मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद आणि इच्छित कामना प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृताचं 7 दिवसाचं पारायण करणार आहे. हे कार्य भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होऊ देत हा संकल्प आपण गुरुजींकडून घेऊ शकता. पण संकल्प गुरुजींकडून घेणं शक्य नसेल तर स्वतः शुद्ध मनाने घ्यावा. त्यानंतर दररोज स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून पूर्वाभिमुख बसावं, दीप प्रज्वलित करावा आणि शांत चित्तानं वाचन करावं. आपण श्री शिवलीलामृत अध्यायाचे वाचन सुरू करावे. जसं आपण सोमवारी हा संकल्प घेतला तर सोमवारी अध्याय 1 आणि 2 वाचावे. मग मंगळवारी अध्याय 3 आणि 4 वाचावे. बुधवारी 5 आणि 6 वाचावे. गुरुवारी अध्याय 7 आणि 8 वाचावे. शुक्रवारी अध्याय 9 आणि 10 वाचावे. शनिवारी अध्याय 11 आणि 12 वाचावे. रविवारी अध्याय 13 आणि 14 वाचावे. आणि 15वा अध्याय वाचणं ऐच्छिक आहे, परंतु वाचल्यास उत्तमच आहे. त्यानंतर रविवारी पारायण पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि साप्ताहिक पारायणाला समाप्ती करावी. जर पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर 11व्या अध्यायाचं श्रवण किंवा 15व्या अध्यायातील 42 ओव्यांचे नित्य पठण ही पुण्यदायी मानले गेले. आता शिवलीलामृत पारायणाचे
फायदे काय होतात? तर शिवलीलामृताचे पारायण केल्याने अनेक आध्यात्मिक आणि लौकिक फायदे मिळतात, असं सांगितलं जातं. यातील पहिला अध्याय वाचल्यानं सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसरा अध्याय वाचल्यानं शिवभक्तीची अनुभूती मिळते. तिसरा अध्याय वाचल्यानं पापांचं शालन होऊन जीवनाला सन्मार्ग प्राप्त होतो. चौथा अध्याय वाचल्यानं शिवपूजनाचं फळ मिळतं आणि संकट टळतात. 10वा अध्याय वाचल्यानं उमा महेश्वराच्या कृपेनं इच्छित जोडीदाराची प्राप्ती होते. 11वा अध्याय वाचल्यानं अपमृत्यू टळतो, शत्रूंचं बळ कमी होतं आणि मान-सन्मान वाढतो. 12वा अध्याय वाचल्यानं कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते, असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर रोग, मृत्यू, कर्ज, दारिद्र्य आणि संकट टळतात. आयुष्यात धन आणि संततीची वृद्धी होते. मनाला शांती, समाधान आणि आनंद मिळतो. इच्छित कामना पूर्ण होतात, जसं की संतती प्राप्ती, आजारातून मुक्ती आणि कर्जमुक्तीसुद्धा. यांसारखे चमत्कारिक लाभ आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात. शिवलीलामृताचा पाठ करताना श्रावण सोमवारी काय करावं? तर श्रावण सोमवारी उपवास ठेवावा. एक वेळी मीठमुक्त अन्न किंवा फळांचं सेवन करावं. शिवलिंगाची आणि माता पार्वतीची पूजा करावी. बेलपत्र, पांढरी फुलं, तूप आणि दही-भात अर्पण करावा. शिवलीलामृताचे एकदिवसीय किंवा साप्ताहिक पारायणाला सुरुवात करावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सत्य बोलावं आणि कोणालाही दुखवू नये. शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. आता श्रावणात सोमवारी काय करू नये? तर अशुद्ध आहार घेणं टाळावं. तामसी पदार्थाचं सेवन करू नये. शिवलिंगावर केतकी किंवा लाल फुलं, हळद-कुंकू, तुळस, नारळ आणि तीळ अर्पण करू नये. शिवपूजेत शंख वाजवू नये किंवा शंखातून जल अर्पण करू नये. टाळ्या वाजवणं, केस किंवा नखं कापणं किंवा शरीराला तेल लावणंही टाळावं. मन शांत ठेवावं. शिवलीलामृत पारायण करण्यापूर्वी संकल्प करणं आवश्यक आहे. पारायणात सातत्य ठेवावं. तर श्रावण सोमवारी शिवलीलामृताचं पारायण हे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद.